नमस्कार. मी अश्विनी अरविंद शिरगावे, गडमुडशिंगी सरपंच. आता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आमच्या गडमुडशिंगीमध्ये 2 वेळा पराभूत झालेले सदस्य विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर काही ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केले. त्याच्याशी माझं दुमत नाहीये. सत्कार समारंभ हे होत राहतील आणि होणार, पण त्या सत्कार समारंभाप्रसंगी हे विद्वान सदस्य माझ्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेत आहेत आणि म्हणून मी ही स्टेटमेंट देत आहे की एका मंडळाच्या कार्यक्रमामध्ये, सत्कारच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मी जातीवंत नाही असा घाणेरडा शब्द वापरला. एकंदरीत बोलत असताना खालच्या पातळीवर येऊन एका महिलेला कसं बोलावं ह्याचा भान त्यांनी ठेवला पाहिजे. जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन सुद्धा ह्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा जीव का अडकला. त्यांनी 2010 सालीला सरपंच झाले. त्यांच्याबरोबर कोण होतं हे तिने स्वतः आत्मचिंतन करावं. आमच्याच ताटामध्ये जीवन फाटेत खंजीर खोपसणारे असं वाक्य तिने वापरलं, पण माझ्या घराण्याला गेले 3 पिढ्या तुमच्या घराण्याला मोठं केले आणि कुणी कुणाच्या ताटात जीवन मोठं झाले हे सुद्धा आत्मचिंतन तिने केलं पाहिजे. आणि वेळ जर आली की ह्यांनी ह्या 15 वर्षात ह्या ग्रामपंचायतीत का जीव अडकलाय, तर काय भ्रष्टाचार केलाय, हा भ्रष्टाचार बाहेर काढायला सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही. माझा स्वाभिमान मला घाण ठेवायचा नव्हता, कारण तुमचा भ्रष्टाचार बंद होत नव्हता. मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुमची मानसिकता नव्हती तितकी. मीपणा, अहंकार, मीच म्हणजे सगळं. की त्यांनी 3 माणसाला शब्द दिलता, एक माणूस बसला नाही म्हणून त्यांनी राजीनाम्याची वेळ आली म्हणून चुली दुसऱ्या मांडल्या. खरंच तुम्हाला माणसांवर प्रेम आहे तर गेले 15 वर्ष झालं उपसरपंच म्हणून तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाहीये. हे गाव अतिशय हुशार आहे. ही गावातली जनता अतिशय सुज्ञ आहे. ज्यावेळेला मला वेळ होती वाईट त्यावेळेला गावाने भरपूर सहकार्य केलं आणि इथून पुढचा सहकार्य करणारा एवढा विश्वास या गावावर आहे माझा. म्हणून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीने एक महिलेवर वक्तव्य करू नये.